तर 2.5 लाखांच्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होईल असा विश्वास इकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा अजूनही कायम आहे। महायुतीनं उमेदवार जाहीर केलेले नसला तरी नारायण राणेंनी मात्र आपला प्रचार जोरदार सुरू केलाय। खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असंही राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलंय। विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करणार असं आव्हानच राणेंनी दिलंय। मला विजय असा हवाय, 2.5 लाख मताधिक्याने विजय हवाय आणि भविष्यात धावपद सगळी पद अशीच रेकॉर्ड करत व्यवस्थित आलं त्यामुळे हेही पद 2.5 लाखाला डिपॉझिट घालवायचं। डिपॉझिट घालायचं काही काम केलं नाही या विभागात। 5 वर्षाचा फंड खासदार फंड 57% बॅलन्स आहे, खर्च करू शकला नाही।